सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन। वांद्रे रेल्वे स्थानकावरून आरोपी सैफच्या घरी कसा पोहोचला, आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला। अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। चाकू हल्ल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। खंडणी प्रकरणात कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी। केज न्यायालयानं आरोपीच्या वकिलाच्या विनंतीनंतर तारीख पुढे ढकलली। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड विरोधात याचिकेवर काल सुनावणी पूर्ण। सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही यावर आज निर्णय। सुशील कराडवर मॅनेजरला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचं कार्यालय मुंबईत। चौकशी समितीचं कार्यालय बीडऐवजी मुंबईत असणार। समितीचे अध्यक्ष ML तहलियाना यांच्या विनंतीनंतर मुख्यालय मुंबईत। गोपीनाथ मुंडे असते तर यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं। बीड प्रकरणावरून अकोल्यातील मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं। सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंबीय प्रकाश आंबेडकरांना भेटलं। भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आंबेडकरांच्या भेटीला प्रकाश आंबेडकरांनी देशमुख कुटुंबाकडून घटनेची माहिती घेतली। परभणी घटना प्रकरणी प्रकाश आंबेडकरांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, तर वाकोडे कुटुंबियांना 50,000ची मदत। पालकमंत्रीपदावरून शिंदेंच्या शिवसेनेची उघडपणे नाराजी व्यक्त। गोगावले दादा भुसेंना पालकमंत्रीपद नाही, शिवसेनेचे नेते नाराज। एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवणं वावगं काय? उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण। दरम्यान मी गावी आलो की नाराज झालो असं सगळे म्हणतात। मी प्रकल्पासाठी गावी आलोय, नाराजीच्या चर्चांवर शिंदेंची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच। गोगावलेंना रायगडमधील 5 आमदारांचा पाठिंबा। महायुती असतानाही रायगडच्या 3ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न। शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा नाव न घेता तटकरेंवर निशाणा। भाजपचा पालकमंत्री चालला असता पण राष्ट्रवादीचा नाही असंही वक्तव्य। आदिती तटकरे लाडकी बहीण योजनेच्या मंत्री, मात्र त्याच लाडक्या बहिणीवर अन्याय झाला। पालकमंत्रीपदाच्या वादावरून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच झेंडावंदन करणार। नाशिक रायगडच्या पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री आल्यानंतर होणार। कधीही न झुकणारे मुख्यमंत्री संख्याबळ असूनही झुकले कसे? मुख्यमंत्री दादागिरी सहन करतात कसे? पालकमंत्रीपदाच्या वादावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। आधी विधानसभेत विरोधी पक्षनेता होतोय का ते बघा मग बोला। आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यावरील प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीसह तिन्ही पक्षांची चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात चर्चा। ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा होणार? काही उदय 2 दगडावर हात मारून विजय वडेट्टीवारांचा रोख नक्की कोणाकडे? चर्चा सुरू। पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं। दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या, मी पवारांना सांगितलं। मुंडेंच्या वक्तव्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार। ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात, राहुल शेवाळे यांचा दावा। 550 आमदार गेले आणि 288 झाले तर काय फरक पडणार आहे? राहुल शेवाळेंनी केलेल्या दाव्याला जयंत पाटलांचं खोचक उत्तर। माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हतीच, जो पैसे घेऊन उमेदवारी देतो त्याचीच वाट लावतो। संजय शिरसाटांची अंबादास दानवेंवर नाव न घेता टीका, तर 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे म्हणून ते इकडे येणार। राजेंद्र जंजाळ यांची दानवेंवर नाव न घेता टीका। आपल्या शत्रूला रसद पुरवण्याचं काम सिल्लोडमधून झालं। अब्दुल सत्तार यांच्यावर राजेंद्र जंजाळ यांची नाव न घेता टीका, तर सिल्लोड सोडलं तर मला सगळ्यांनी मदत केली। संजना जाधव यांचा सत्तार यांच्यावर नाव न घेता आरोप। खासदार अनिल बोंडेंकडून राहुल गांधींचा पप्पू उल्लेख। सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी एकदा कोठडीत येऊन बघावं, अनिल बोंडेंची टीका। तर वैचारिक व्यवस्था बरोबर नसणाऱ्या माणसावर प्रतिक्रिया देणार नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार। गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। अक्षय शिंदेचा पोलिसांनी केला होता एन्काउंटर। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत। पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला, हा दावा संशयास्पद। चौकशी अहवालात नमूद। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याकडून अहवालाचं न्यायालयात वाचन। शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर। अक्षय शिंदेला शाळेच्या मालकाची प्रकरणं माहीत असतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया।
पंकजा मुंडेंचं माहूर शहरात जोरदार स्वागत. जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत. पंकजा मुंडेंकडून माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा राहता आणि शिर्डीच्या ग्रामस्थांकडून नागरी सत्कार. पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर विखे पाटलांची आकर्षक रथातून शाही मिरवणूक. दिनेश वाघमारेंवर राज्याच्या नव्या निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब. कणकवलीत ज्या 2 बांगलादेशी महिला पकडल्या त्या लॉजवर पकडल्या, मात्र पोलिसांकडून बांगलादेशी महिलांना रेल्वे स्टेशनवर पकडल्याचा दावा. नितेश राणेंकडून कारवाईची मागणी. 31 मेपर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिक्रमण हटवण्याबाबत आक्रमक. अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत. जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळानं पावनगडमध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानचे वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशिओ यामास्तानी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. उद्योग जगतात अनेक नवीन घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा. दाओसमध्ये आज आणि उद्या भरगच्च कार्यक्रम असणार. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी, सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी ट्रम्प यांना शपथ दिली, तर जेडी वेन्स अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी. माझे प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत राष्ट्रपती ट्रम्प यांना शुभेच्छा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवसीय वाहतूक ब्लॉक. महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे दरम्यान शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील 127 लोकल फेऱ्या रद्द. पुणे बाजार समितीमध्ये बनावट पावत्या बनवून वाहनचालकांना गंडा घालण्याचा प्रकार. वाहनचालकांना टार्गेट करून 100, 120 ते 150 रुपये उकळले जात असल्याचं समोर. बेकायदा वसुलीमुळे वाहनचालकांना मनस्ताप. वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड. नागपूर खंडपीठानं खडसावल्यानंतर वनविभागाची नवीन कार्यप्रणाली तयार. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. हवाई सेवेतील गो फर्स्टला मोडीत काढण्याचे एनसीएलटीचे आदेश. गो फर्स्ट आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर 3 वर्ष उड्डाणे बंद होते. सीबीएसई 12वीचे अंतर्गत गुण भरण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत. अंतर्गत श्रेणी गुण भरताना विलंब झाल्यास किंवा त्यात त्रुटी राहिल्यास ती दुरुस्त करता येणार नाही. जेईई मेन परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार. जेईई मुख्य परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रात घेण्यात येणार. सीईटीसाठी राज्यभरातून 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद. सायन कोळीवाड्यात बाळासाहेबांचा बॅनर काढताना पालिका कर्मचाऱ्याकडून बॅनर फाटला. बॅनर फाटल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. काही काळ तणावाचं वातावरण. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पालिका कर्मचाऱ्यानं माफी मागितली. पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार. दुचाकीवरील 2 अज्ञातांकडून गोळीबार. पोटात गोळी लागल्यानं कंपनी मालक जखमी. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उल्हासनगरात महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रयागराजमध्ये फूड सेफ्टी टीमकडून खाद्यपदार्थांची तपासणी. महाकुंभ दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शासनाची खबरदारी.